मानवी जीवनात अजीर्ण, पोटात गॅस धरणे यांसारख्या तक्रारींमुळे दिवसेंदिवस खूप चिंतेचं प्रमाण वाढलेलं आहे. जगभरात अजीर्ण म्हणजेच इनडायजेशन, आस्य वैरस्य, अरुची म्हणजेच तोंडाला चव नसणे, ॲपेटाईट कमी होणे म्हणजेच भूक न लागणे, या सगळ्या तक्रारींकरता अब्जोवधी रुपये, डॉलर्सची औषधे प्रचंड प्रमाणात खपत असतात. मात्र या सगळ्या तक्रारींवर औषधं घ्यायला लागणं म्हणजेच संबंधित रुग्णाचा जिभेवर ताबा नसणं आणि योग्य जीवनशैलीचा अभाव असणं हेच आहे. तरी सुद्धा अजीर्ण आणि पोटात गॅस धरणं यामध्ये आपण आयुर्वेदातील घरगुती तसंच प्राथमिक स्वरूपातील उपचार काय करू शकतो. सर्वप्रथम अजीर्ण तसंच पोटात गॅस धरणे यांवर लंघन करणं अपेक्षित आहे. तत्काळ तत्क्षणी सद्य फलदायी अशी ही चिकित्सा आहे, म्हणजेच त्वरित उपशय देणारी. लंघन अर्थात फास्टिंग हे करत असताना गरम पाणी पीत राहणं यामुळे त्वरित फायदा होण्यास मदत होईल. अजीर्ण, पोटात गॅस धरणं हे झालेलं असेल तर त्या क्षणीच तोंडामध्ये आल्याचा तुकडा धरावा आणि सोसवेल इतपत तो चावून खावा. गरम पाण्यामध्ये सुंठ चूर्ण मिक्स करून ते पाणी प्यावं. पाव चमचा आल्याचा रस आणि पाव चमचा लिंबाचा रस एकत्रित करून ते घ्यावं. पाव चमचा ओवा, त्यामध्ये किंचित सैंधव मीठ मिक्स करून ते घ्यावं. आमाशयामध्ये जर गॅस जास्त धरत असेल तर त्यामध्ये पिपल्यादी काढा. पंचमानाशय म्हणजेच लहान आतड्यांमध्ये गॅस धरत असेल तर पंचकोलासव हे औषध घ्यावं. मोठ्या आतड्यांमध्ये गॅस होत असेल तर अभयारिष्ट हे औषध मलावरोध होत असतानाही खूप उपयुक्त आहे. ही सगळी औषधं रात्री जेवणापूर्वी 15 ते 20 मिनिटं त्या तक्रारींकरता अर्धा कप कोमट पाण्यातून 3 ते 4 चमचे घ्यावीत. अजीर्ण तसंच पोटात गॅस धरणं यांमध्ये पथ्य पाळणं अपेक्षित आहे. पोट गच्च होणं, थोडं खाल्लं तरी पोट जड होणं अशी लक्षणं यामध्ये जाणवू लागतात. त्यामुळे आहार हलका असावा. दोडका, दुधी भोपळा, पडवळ, घोसाळी, टिंडा अशा प्रकारच्या भाज्या, मुगाचं वरण, ज्वारीची भाकरी, ताजं ताक अशा पदार्थांचा आहारात समावेश असावा. तसंच अपथ्य म्हणजेच पचण्यासाठी जड असे पदार्थ, विशेषतः हरभरा, वटाणा, मका, पोहे, थंड पदार्थ, मिठाई, मांसाहार हे सगळे पदार्थ शक्यतो टाळावे. अजीर्णावर तसंच वारंवार पोटात गॅस धरत असतील आणि दिवसेंदिवस याकडे आपण दुर्लक्ष केलं, काहीच उपचार केले नाही तर याची परिणती पुढे विदग्ध अजीर्णामध्ये होते आणि यामुळे अगदी हृदयविकार सुद्धा भविष्यात होऊ शकतो. म्हणून ह्या सगळ्या तक्रारींकरता योग्य वेळेवर उपचार घेणं आणि पथ्य पाळणं, जीवनशैली सुधारणं अपेक्षित आहे. धन्यवाद.